गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत संकष्ट चतुर्थी विषयी। ही उपासना का करतात, गणपतीला काय अर्पण करावे आणि ह्या दिवशी चंद्रदर्शन टाळण्यामागे नेमकं कारण काय आहे। पूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। संकष्टी चतुर्थी म्हणजे काय? संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटावर मात करणारी चतुर्थी। ही चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात येते, पण पौष महिन्यातील संकष्टी विशेष महत्त्वाची मानली जाते। तिला वक्रतुंड संकष्टी म्हणतात। हा दिवस विघ्नहर्ता गणपतीच्या उपासनेसाठी समर्पित असतो, म्हणूनच अनेक भक्त या दिवशी उपवास करतात, प्रार्थना करतात आणि रात्रौ चंद्रदर्शन करून व्रत पूर्ण करतात। संकष्टी चतुर्थी व्रत कसं करावं? या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून संकल्प घ्यावा, हे श्री गणेशा, मी आजचा व्रत तुझ्या कृपेसाठी करते। नंतर गणपतीची प्रतिमा ठेवावी, जर घरात मूर्ती असेल तर तीच वापरावी। त्यावर गंध, फुलं, दूर्वा अर्पण कराव्या। शुभ्र कपड्यांत गणेश पूजा करावी। गणेश मंत्र जसे ओम गण गणपते नमः किंवा गणपती अथर्वशीर्ष यांचा जप करा। संकष्टीचा उपवास व अन्नपदार्थ। या दिवशी अनेक भक्त उपवास करतात, संपूर्ण दिवस फक्त पाणी, दूध किंवा सात्विक फलाहार घेतात। संध्याकाळी चंद्रदर्शन केल्यानंतर उपवास सोडला जातो। साधारणतः उपवासासाठी साबुदाणा खिचडी, शेंगदाण्याची आमटी, वरण, भात किंवा तांदूळाचा उपवास खाल्ला जातो। पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे भक्तिभाव ठेवणं। चंद्रदर्शन का टाळतात? पौराणिक कथेनुसार गणपतीने चंद्रदेवाला शाप दिला होता, जो कोणी चतुर्थीला चंद्र पाहिल त्याच्यावर खोटा आळ येईल। म्हणून संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन न करता व्रत करणं महत्त्वाचं मानलं जातं। तरी काही विशेष संकष्टीला चंद्रदर्शन केलं जातं, परंतु त्यासाठी योग्य वेळ आणि पंचांग पाहणं आवश्यक आहे। गणपतीला काय अर्पण करावे? गणपती बाप्पाला विशेष प्रिय आहे मोदक, दूर्वा, लाडू, लाल फुलं आणि शुद्ध मन। गणपती स्तोत्र, गणेश चालीसा, अथर्वशीर्ष यांचा पाठ केल्याने विघ्न दूर होतात। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात या मंत्राचा जप अवश्य करावा। आध्यात्मिक संदेश व प्रार्थना। गणपती बाप्पा फक्त विघ्नहर्ता नाही, तर आपले मार्गदर्शक आहेत। जनसंकष्टी चतुर्थी म्हणजे नकारात्मकतेपासून सकारात्मकतेकडे जाण्याचा दिवस आहे। या चतुर्थीला आपण फक्त उपवास न करता वाईट सवयी, वाईट विचारांचा त्याग करूया। श्री गणेश आपल्या जीवनातील संकट दूर करो हीच प्रार्थना। गणपती बाप्पा मोरया। जर ह्या माहितीने तुमचं मन शांत आणि भक्तिमय केलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचा अनुभव कमेंट मध्ये शेअर करा आणि भक्तिमय अशा कथा आणि पूजाविधीसाठी श्री स्वामी समर्थ चॅनेलला जरूर सबस्क्राइब करा।